सर्वांना नमस्कार. छत्रपती शिवाजीराजे ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्था मर्यादित अहिल्यानगर 47वी वार्षिक सर्वसाधारण सभा नंदनवन लॉन्स इथे पार पडली. या सभेनिमित्त छत्रपती शिवाजीराजे ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्था मर्यादित यांनी सुंदर असं नियोजन केलं होतं. मलाही ऑर्केस्ट्राची या सभेमध्ये संधी दिल्याबद्दल त्यांचेही मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि या नंदनवन लॉन्समध्ये ही सभा दिनांक 14/9/2025 रोजी पार पडली. तसेच कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी लॉन्समध्ये सुंदर असं स्टेजवर बसण्याची व्यवस्था केलेली होती. सुंदर असं डेकोरेशन केलेले होते. त्यानंतर स्टेजच्या समोर सुंदर अशी रांगोळीही त्या ठिकाणी काढलेली होती. तुम्ही पाहत असाल, रांगोळीचा मी खूप जवळून शूट केलेला आहे. सुस्वागतम, सर्वांचं स्वागत करण्यासाठी ही रांगोळी काढलेली होती. आणि अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी प्रतिमा या सभेच्या स्टेजवर ठेवलेली होती. आणि या सभेची सुरुवात दीप प्रज्वलन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची आरती घेऊन या सभेची सुरुवात असं नियोजन केलेलं होतं. आपण पाहू शकता, खूप सुंदर अशी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा या ठिकाणी ठेवली होती. सभेला सुरुवात करण्यापूर्वी जिल्हा परिषद अहिल्यानगरचे डेप्युटी CEO गुंजाळ साहेब यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. त्यानंतर छत्रपती शिवाजीराजे पतसंस्था यांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन तसेच सदस्य व काही ग्रामपंचायत अधिकारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. त्यानंतर या सभेला सुरुवात झाली. आपण पाहू शकता, सर्व स्टेजवर गुंजाळ साहेब आहेत. यांच्या उपस्थितीमध्ये ही छत्रपती शिवाजीराजे ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्था मर्यादित अहिल्यानगर 47वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या थाटामाटामध्ये त्या ठिकाणी पार पडली. आणि यासाठी सर्व ग्रामपंचायत अधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते, आपण पाहू शकता. आणि ही सुंदर सभा या नंदनवन लॉन्समध्ये पार पडली. त्यानंतर छत्रपती शिवाजीराजे ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्थातर्फे आलेल्या काही ग्रामपंचायत अधिकारी, त्यांच्या कुटुंबातील ज्या मुलांना जास्त मार्क मिळालेले आहेत अशा मुलांचाही त्या ठिकाणी सन्मान केला गेला. काही आदर्श ग्रामपंचायत अधिकारी यांचाही त्या ठिकाणी सन्मान केला गेला. आणि तसेच सन्मान झाल्यानंतर या सभेची सांगता आपल्या महाराष्ट्र राज्यगीताने घेऊन या सभेची सांगता करण्यात आली. धन्यवाद.